नमस्कार. तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे आजीला चाव्या वापस करण्यासाठी ईश्वरी हात पुढे करते आणि ती त्यांना चाव्या हातात परत करते. आजी म्हणते, तू तर सरळ सरळ माझा तर अपमानच केलाच. त्यावेळेला ती म्हणते, आजी जबाबदारी स्वीकारायला मी सगळ्या तयार आहे, पण ह्या चाव्या सांभाळायची मोठी जबाबदारी आहे. तर एवढी मोठी जबाबदारी एवढं लवकर मला नको आहे. ह्या चाव्या फक्त तुमच्याकडे राहू द्या, बाकी सगळी जिम्मेदारी मी पूर्ण करायला तयार आहे, असं म्हणत ते आजीला मान देते. आणि आजीला हा दिलेला मान पाहून मामा म्हणू लागतात, याला म्हणतात संस्कार. जबाबदाऱ्याही घेतल्या आणि समोरच्याला जबाबदाऱ्यांपासून विभक्तही होऊ दिलेलं नाही. खरंच तुझ्यावर खूप चांगले संस्कार झालेले आहे, असं म्हणणं असतं इथे मामांचं. मामांनी बरोबर पटवून सांगितलं की किती छान प्रकारे तिने जबाबदारी तर घेतली आहे, पण चावीचा मान हा मोठी म्हणून आजीकडेच ठेवला आहे. सगळ्यांना ह्या गोष्टीचं कौतुक वाटू लागतं. आजी म्हणते, ठीक आहे, आत्ता तरी मी ह्या चाव्या घेत आहे, पण मी सांगितलेली जबाबदारी माझ्या पतवंडांची ही तुम्ही काही नाकारू नका, तेवढी मात्र लक्षात ठेवा हां. असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते, आलेच मी, असं म्हणून ती रूममध्ये निघून येते. हे सगळ्यांना खटकतं की हिने काहीही उत्तर न देता सरळ रूममध्ये निघून जाणं म्हणजे हिला अर्णव आवडत नाही का. आणि इकडे रूममध्ये आल्यावर तिचं मन खूप तिला खात असतं, रडायला येत असतं. ढसाढसा ती रडून घेते. आईला पहिले फोन करते. आता आईशी बोलल्याशिवाय याच्यावर पर्याय निघणार नाही ही गोष्ट तिला जाणवते. आईला फोन करून ती, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, हा पहिला डायलॉग. पण ती सांगू लागते, अगं अर्णवने इथे गाडी पाठवली आहे, आम्ही निघतच आहे आणि पुण्याला पोचले की मी तुला फोन करते. आता महत्त्वाचं काम म्हणजे बाबांना डॉक्टरकडे दाखवणं आहे, असं म्हणून ती तिच्या मुलीशी बोलू लागते. पण इथे ईश्वरी म्हणते, आई मला तुझ्याशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, तर तुला वेळ आहे का. तर ती म्हणते, अगं तू उद्या ये ना माझ्याकडे, मग आपण निवांत बोलूया. आत्ता मला डॉक्टरकडे यांना घेऊन जाऊ दे, माझं ते काम पूर्ण झालं की मग आपण निवांत बसून बोलूया, काय वाटतं तुला. पण ती म्हणते, नाही नाही आई, मला बोलणं खूप महत्त्वाचं आहे, आत्ताच्या आत्ता माझं बोलणं ऐकून घे, मी काय सांगते ऐक. असं म्हणत असताना आवाज फोनचा कट होऊन जातो. हे पाहिल्यानंतर इथे ती म्हणते की जाऊ दे, मी आता उद्याच फोन करते, आवाजही व्यवस्थित येत नाही आहे आणि लवकरच वापस आले तर लवकर बोलवून घेऊ ईश्वरीला, असंही म्हणते. इथे आईशी फोनवर बोलणं झालं नाही, या गोष्टीचं दुःख ईश्वरीला वाटू लागतं. पण काहीही करून आईशी लवकरात लवकर या विषयावरती बोलायला हवं हे तिला जाणवतं. आणि आजी मग आता अर्णवला म्हणू लागते की माझं बोलण्याचा ईश्वरीला राग आला का, ती इतकी तडकाफडकी निघून गेली, मला फारच वाईट वाटते, माझ्यामुळे तिचं मन दुखवलं गेलं का, मी पतवंडांचा विषय काढून चुकी तर नाही ना केली, असं आजी बोलू लागते. तर अर्णव म्हणतो, थांब मी तिच्याशी जाऊन बोलून बघतो. तर तितक्यातच वल्लवी पुढे येत अर्णवला थांबवते आणि म्हणते, बाई माणसाचा विषय आहे, एखाद्या बाईने बोललेलंच बरं, मी जाऊन तिच्याशी बोलते, असं म्हणत ती अर्णवला थांबवते आणि स्वतःच मग ईश्वरीकडे जायला निघते. इथे ईश्वरी आता तिच्या आईला व्हॉईस मेसेज टाकायला सुरुवात करते. आई, तुझा आणि अर्णव सरांच्या वडिलांचा फोटो मला मिळाला, तुमच्या दोघांमध्ये पूर्वी काय घडलं, तुमच्या दोघांमध्ये काय संबंध आहे, हे सगळं लपवून ठेवलंस का. मला हे सगळं लपवतानाही खूप त्रास होत आहे, अर्णव सरांशी या विषयावरती मला बोलता येत नाही आहे. एवढेच बोलणं तिचं झालेलं असतानाच पाठीमागून वल्लवी येते. त्या फोनमधलं तिचं जे रेकॉर्डिंग चालू असतं ते ऐकत असते आणि हळूच पाठीमागनं ईश्वरी अशी हाक मारते. ईश्वरी पटकन ते मोबाईलचं स्टॉप करते रेकॉर्डिंग आणि मग लगेच म्हणते, काय मामी. तर मामी म्हणू लागते, अगं तुला आजीने खाली बोलवले, 2 मिनटं येतेस का. लगेच ती म्हणते, आली मी जरा वॉशरूमला जाऊन, असं म्हणत मोबाईल ती लॅपटॉपवरती ठेवून टेबलवर निघून जाते. आता लॅपटॉपच्या तिथे मोबाईल आणि फोटो दोन्हीही वल्लवीच्या हाती लागले. आता ते कुठे ठेवावे विचार करू लागते, जिथे लवकरच ते अर्णवला सापडेल. तर तिने अर्णवचे चेकबुक जिथे ठेवतो ना तिथे ठेवलं, म्हणजे अर्णवने ड्रॉवर उघडल्या त्याला फोटो तिथे मिळेल. इथे ती ईश्वरीची वाट पाहते. ईश्वरी येते चेहरा धुवून आणि चला मामी असं म्हणत मग खाली जाऊ लागतात. खाली आलेल्यावर पाहिल्यानंतर आजी इथे ईश्वरीला म्हणू लागते की तू माझ्या बोलण्याला संतापलीस का, तुला वाईट वाटलंस का, मी तुझ्याशी असं ह्या विषयावर बोलायला नको होतं, पतवंडांच्या जरा घाई केली का मी बोलायला, असं म्हणून ती तिची दिलगिरी व्यक्त करू लागते की मला वाईट वाटलं मी तुला बोलल्याचं. आता इथे ईश्वरी म्हणू लागते की आजी तुम्ही काही चुकीचं बोललेलं नाही, खरं तर मला ना माझ्या आईची खूप आठवण येत आहे, मला 2-4 दिवस तिथे राहायचं पण होतं, पण मला निवांत आईशी बोलताच आलं नाही. तर ईश्वरी आजी म्हणू लागते की आजच तू तुझ्या आईकडे जा, 2-4 दिवस तिथे राहा, तिच्याशी मनमोकळेपणाने बोल आणि तुझं मन हलकं कर, तुला तब्येत बरी नाही हे मलाही माहिती आहे, आईकडे गेली की तू
रिलॅक्स होशील. वल्लवीचं मात्र आता प्लॅन आहे, ही जर लवकरात लवकर माहेरी गेली आणि हे सत्य इथंच राहिलं तर त्या दोघी मायनी लेकी मिळून पुन्हा एकदा अर्णवला घोळात घेतील. त्याच्या आधीच मला काहीतरी करायला हवं. ईश्वरीला आजी म्हणते माझ्यासोबत मंदिरात चल. अर्णव तुला थोड्या वेळाने त्याची मीटिंग संपली की मग सोडवायला तुझ्या आईच्या घरी येईल. आता वल्लवीकडे एवढाच वेळ उरला आहे तर वल्लवी प्रयत्न करते अर्णवशी बोलण्याचा. अर्णव म्हणतो मी माझी मीटिंग संपवून येतो मग मामी आपण बोलूया. आणि इथे मीटिंग ऑनलाईन असल्यामुळे तो ऑनलाईन बसतो. विषय काय असतो तर लहान मुलांच्या कपड्यांचा. छोट्या मुलांचे कपडे, थंडीतली, आता कोणत्या कोणतं काय मटेरियल वापरायचं, कसं बनवायचं. आणि त्यातले त्यात आकाश पण अर्णवला हसू लागतो की आजीने पण तुला इतकं मोठं टास्क दिलं आहे ना पतवंडांचं, तेही लक्षात ठेव. तुझ्याच कामाची गोष्ट आहे. आता तू डिझाईन कर कपडे, नंतर बाकीचं बघूया असं म्हणत तो हसू लागतो. अर्णव म्हणतो फोकस ऑन युअर जॉब. मग तो त्याला वेगवेगळी कपड्यांची डिझाईन दाखवू लागतो. खरं तर इथे अर्णव पण त्या स्वप्नात रंगवून गेलेला असतो. तो स्वप्न पाहू लागतो ईश्वरीला दिवस आहे आणि मग तो तिची कशी काळजी घेतो, तिला सूप वगैरे पाजतो, तिला सगळ्या गोष्टीत मदत करतो. आपल्या बाळाचं नाव काय हे पण ते दोघंजणं ठरवत असतात. मुलगी झाली तर अर्णव म्हणतो मी नाव ठेवेल आणि मुलगा झाला तर ईश्वरी म्हणते मी माझ्या आवडीचं नाव ठेवेल. अशा विषयांपर्यंत स्वप्न पाहू लागतो अर्णव. आणि तितक्यातच आकाश त्याला हाक मारतो, दादा दादा काय स्वप्नात हरवलास का? आत्तापासूनच बाळाचे स्वप्न रंगू पण लागलास वाटतं तू, असं म्हणत चिडवू लागतो. अर्णव त्याच्यावर संतापतो पण आकाश म्हणतो दादा मला तर असं वाटतं आता तू तुझ्या मनातली गोष्ट लवकरात लवकर ईश्वरीला सांगायला हवी. अजून किती दिवस हे असेच चालणार असं म्हणत तो त्याला विचारू लागतो. तर अर्णव विचारात पडतो, खरंच आता तू म्हणतोय तसं तिच्याशी स्पष्ट बोलायलाच हवं. आपण भरपूर वेळ दिला आहे तिला आणि तिनेही घेतलं आहे पण ती काही उत्तर देईना, मी काही विचारेना. आता इथे त्यांनी ठरवलेलं आहे की आपण ह्या विषयावर जरा स्पष्टच बोलूया. इकडे राकेशने मात्र त्याचा प्लॅन पूर्ण केलेला आहे. त्याने चेकबुकवर व्यवस्थित साईन केली आहे आणि तो चेक त्याने त्याच्या माणसाकडे दिला आहे. लवकरात लवकर पैसे घेऊन यायची जबाबदारी त्या माणसाकडे दिली आहे. अख्खं बँक अकाउंट रिकामं करायची इथे राकेशने तयारी केली आहे. आणि इतकं मोठं संकट अर्णव येणार राकेशमुळे हे त्याला अजून माहितीही नाही. हे त्यांच्याच दुःखात अजून गुरफटलेले. कुठल्या तरी संकटाची चाहूल इथे ईश्वरीला लागली. देवाच्या मंदिरात राहूनही तिच्या मनाला समाधान काही लाभेना, तिच्या चेहऱ्यावरच्या आठ्या काही जाईना. चिंतेने ग्रस्त असलेली ईश्वरी देवासमोर तो उभी आहे पण मन तिचं काही शांत होईना. तिथे गुरुजी तिला विचारतात तुझं मन काही शांत दिसत नाही, तू कुणाला सांगू शकत नाही हेही मला माहिती आहे, तर इथे नवसाची घंटी तू बांधू शकतेस ज्याने तुला मन समाधान होईल, मन शांत होईल तुझं. मग ती तिथे घंटी बांधायला जाते. इथे संध्याकाळपर्यंत पुण्यावरून ईश्वरीची आई घरी पण आलेली असते आणि त्यांना भेटायला इथे अर्णव पण आलेला असतो. अर्णव खरं तर नम्रताला भेटायला आलेला असतो पण इथे ईश्वरीच्या आईला पाहून तो आश्चर्यचकित होतो. तुम्ही लवकर कशा आल्या? तर ती म्हणू लागते की डॉक्टरांची मीटिंग लवकर झाली, गाडी तुम्ही पाठवलेली होती त्याच्यामुळे ते वापस त्याच गाडीत आम्ही लवकर घरी पोचू पण शकलो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर खरं तर अर्णव आता वेगळाच विषय काढतो. खरं तर मला विचारायचं आहे ईश्वरीच्या मनात लग्नाविषयी काय स्वप्न होती, तिला नवरदेव कसा पाहिजे होता. तर ईश्वरीच्या आईला हे फार विचित्र वाटतं. आत्ता का विचारताय तुम्ही मला? लग्न झालं पण तुमचं, आत्ता विचारून करणार काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आता इथे अर्णवला हवं आहे आणि अर्णव त्याच्या मनातली गोष्ट ईश्वरीच्या आईला सांगू शकेल का? पुढील भागामध्ये एकदम जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मामीने फोटो आणि मोबाईल त्या अर्णवच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं होतं जिथे चेकबुक असतो. चेकबुक महत्त्वाचं म्हणून अर्णव चेकबुक घ्यायला कपाटाजवळ येतो. कपाटाचं ड्रॉवर उघडतो, त्याच्यामुळे त्याला आईचा फोटो भेटतो, तोही त्याच्या बाबांबरोबरचा. ते सत्य इतके दिवस का लपवून ठेवलं. ईश्वरीच्या फोनचं रेकॉर्डिंगही त्याने ऐकलं. तुझ्या आई आणि तू दोघीजणी मिळून आमच्याशी इतक्या दिवसापासून खेळ खेळताय, तुला एवढं सगळं सत्य माहीत असूनही तू मला आजपर्यंत सांगितलं नाही. आज तू हे घर सोडून कायमची निघून जा असं अर्णवने स्पष्ट ईश्वरीला सांगितलेलं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू नवीन ट्विस्टसोबत. धन्यवाद.